सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। माझा पाठिंबा जाहीर माझ्या मनावरती मी ठरवलेला आहे, पण मला विकासाचा चेहरा म्हणजे माझ्या नजरेमध्ये एकच दिसतो तो म्हणजे देवेंद्र भाऊ। त्या नेत्यांनी जाण केली आपल्या मोर्शी विधान क्षेत्रातल्या सर्व जनतेची। जाण अशी केली की नाही, मला विकास केलाच पाहिजे। मला इथे अर्थमंत्र्यापासून, गृहमंत्र्यापासून, तुमच्या जिल्हाधिकाऱ्यापासून तर तहसीलदारापर्यंत, सुप्रिया सुळेपर्यंत आता निवेदन देऊन आलेलो आहे आणि देणारच आणि करणारच। सध्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अनेक संघटना असो, सामाजिक संघटना असो, विविध पक्ष असो, मोठे नेते मंडळी असो, हे उमेदवारांना पाठिंबा देत आहे। अशातच मोर्शी विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार रिंगणात आहे आणि या मोर्शी मतदारसंघात नेहमी सर्वांना सुपरिचित असणारा चेहरा म्हणजे वीर शहीद भगतसिंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंतभाऊ कोळे आज आपल्या स्टुडिओवरती आलेले। खूप खूप स्वागत जयंतभाऊ आपलं। काय सांगणार, या निवडणुकीत कुठल्या उमेदवाराला आपला पाठिंबा असणार आहे? जय हिंद, वंदे मातरम। मी जयंत कोहळे, वीर शहीद भगतसिंग सेना अध्यक्ष। माझा पाठिंबा जाहीर माझ्या मनावरती मी ठरवलेला आहे की आज मी चेहरे पाहतो सर्वांचेच मला माझ्याप्रमाणे सारखेच दिसते, पण मला विकासाचा चेहरा म्हणजे माझ्या नजरेमध्ये एकच दिसतो तो म्हणजे देवेंद्र भाऊ। त्यांना विकास पुत्र सुद्धा म्हणतोय मी माझ्या मनापासून। मी शहीद आजम भगतसिंगांचा छावा आहे। मी माझ्या मनाने मी सांगतोय, असं कोणाच्या तोंडाने ऐकून आणि कोणाचा पैसा हातला घेऊन नाही। मी त्यातला नाहीच। अधिकाऱ्यांसोबत सगळे इथले जे आपले समाजसेवक म्हणतात, राजनीतिक म्हणतात, अदेलीमध्ये पैसा घेऊन राहतात, पण जयंत कोळेनं आजपर्यंत कोणाचा 500 रुपये घेतला नाही। समाजसेवा केलेली आहे आणि करणार नेहमीप्रमाणे। कुठला बिमार असो, कुठला असो, काही असो, माझ्याजवळ 11 ट्रॅव्हल्स होत्या। 11 ट्रॅव्हल्स मधल्या माझ्याजवळ आता दोन ट्रॅव्हल्स राहिलेले आहे ना। मी एवढा बरबाद झालेलो आहे समाजसेवेत, पण मी सत्य असत्य जाणतो। मला कोणाचाही पैसा नाही, कोणाचा लाभ नाही। मला बोलावणे आले, पैसे द्यायला सांगितले, पण नको मला कोणाचं काही। पण मी विकास ज्यांनी केला, ज्यांनी रुग्णालय, भव्य दिव्य रुग्णालय आणलं इथे, उपजिल्हा रुग्णालय, ते म्हणजे देवेंद्र भोया। एक कास्तकार पुत्र, त्या पुत्राला आपण सर्व मोर्शी विधान क्षेत्रातल्या लोकांनी काय दिलेलं आहे? भीक दिलेली आहे। भीक देऊन त्याला आपण नेता बनवला। त्या नेत्यांनी जाण केली आपल्या मोर्शी विधान क्षेत्रातल्या सर्व जनतेची। जाण अशी केली की नाही, मला विकास केलाच पाहिजे। मला नेत्या लोकांना किती सोडा लागलं तरी चालेल, पण मला विकास करण्याकरिता कुठल्याही नेत्याला धरावा लागेल। मला माझ्या मोर्शी विधान क्षेत्रातला खंडलेला विकास तो मला पूर्ण करायचा आहे, असा ध्यास घेऊन देवेंद्र भोया निघाला। माझ्या मायबापांनो, कोणाच्या बळी पडू नका। सर्वांचा पैसा घ्या, तुम्हाला लागेल ते करा, पण देवेंद्र भोयाला तुम्ही जर विसरले तर खंडन पडलं आपल्या विकासाला म्हणून समजा। मोर्शी विधान क्षेत्रातल्या विकासाला खंडन पडलं म्हणून समजा। हे माझं वचन आहे, सत्य वचन आहे। किती 2-2 टन राहून किती लोकांनी काम केलं, इथे बीजेपीने किती काम केलं सारं माहिती आहे आम्हाला, तुम्हालाही माहिती आहे। मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय। मी शहीद आजम भगतसिंगांचा छावा आहे आणि छावा बनूनच काम करणार। या निवडणुकीत तुमचा पाठिंबा देवेंद्र भोया? माझा पाठिंबा पूर्णपणे आहे आणि माझ्याच बरोबर मी मोर्शी विधान क्षेत्रातला विकास करण्याकरिता 11 वर्षापासून टिल फिरत आहे। आजही माझी मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलेलं आहे, वरुड जिल्हा झालाच पाहिजे 2014 पासून। आणि इथे अर्थमंत्र्यापासून, गृहमंत्र्यापासून, तुमच्या जिल्हाधिकाऱ्यापासून तर तहसीलदारापर्यंत, सुप्रिया सुळेपर्यंत आता निवेदन देऊन आलेलो आहे आणि देणारच आणि करणारच। एक दिवस झेंडा गाडणारच। माझा युवा पिढी भरकळून राहिलेला आहे। शिकून, आई वडील कर्जबाजारी होऊन शिकून त्यांच्या मुलाला इंजिनियर बनवतात। ते इंजिनियर इथे कोणाचे झेंडे घेऊन दारू पिऊन फिरून राहिले आहे, आपलं जीवन खराब करून टाकलेलं आहे। ही परिस्थिती आपल्या मोर्शी विधान क्षेत्रात आहे अविनाशराव।
म्हणून आपला पाठिंबा आता विकास करणाऱ्या हा व्यक्तीला आहे. हा त्यांनी मला वचन दिलेलं आहे. जयंतराव, मी अजितदादांना बिलकुल 100% खात्रीने सांगतो आणि ते आपला जिल्हा बनवून देईन. मी वचन इथे देतो. आपण दोघेही ताकदीने निघू आणि फुल विकास करू. हे माझं वचन आहे पूर्ण वरुड मोर्शीकरांना. 100% काय जातीपातीचं राजकारण करतात हे लोक, हे सोडा आणि विचार करा विकास कामाचा. 100 किलोमीटर जाता जाता आपले मुलं मरत होते, आता ते मरणार नाही. उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं इथं तयार झालेलं आहे. कुठल्याही बिमारीचा, कुठलीही मोठी मोठी बिमारी असो तरी इथे दुरुस्त होणार. आपण बघू शकतो हे होते जयंत भाऊ कोडे, वीर शहीद भगतसिंग सेनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्य करत आहे आणि त्यांनी आपला पाठिंबा आमदार देवेंद्र भुयार यांना दिलेला आहे.